नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसनमुक्तीवरती अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत. बघा, ज्यावेळी आपल्या घरात तुमच्या असेल किंवा कुणाच्याही घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसन करत असेल तर ते घर त्या एका व्यक्तीमुळे पूर्ण म्हणजे त्या घराचं वातावरण बिघडत असतं. बघा, व्यसन करणं हे पूर्णपणे वाईट आहे, सगळ्यांना माहीत असतं आणि त्या व्यक्तीलासुद्धा ते माहीत असतं की ते व्यसन किती वाईट आहे त्याच्या शरीरासाठी, परिवारासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी. बघा, तो व्यक्ती व्यसन करून येतो, मग ते कशाचंही व्यसन, दारू असो किंवा परस्त्री संबंध असतील. बघा, ज्यावेळी आता हे काही खोटं नाही, परस्त्री संबंध जर एक म्हणजे असेल तर म्हणजे पूर्ण ते नातं खराब होऊन जातं. त्या नात्यात दुरावा येतो, घटस्फोटापर्यंत म्हणजे गोष्टी जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि कुठेतरी एक विस्कळीत जीवन आपलं होतं. म्हणून कुठलंही व्यसन असो, प्रत्येक स्त्री आपल्या संसार वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई, व्यसन सुटण्यासाठी सेवा सांगा. मग आता ही जी काही सेवा, बघा, परवाच्याच व्हिडिओमध्ये आपण एकदा 15 दिवसाच्या मागे अतिशय सुंदर सेवा आपण बघितली आणि त्याच्यावरती अत्यंत म्हणजे ते व्यसन कमी करण्यासाठी जो काही उपाय आहे आणि सेवा आहे, सोबतच उपाय पण मी सांगितला. तर ती सेवा तुम्ही करू शकता. तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तुम्ही नक्की बघा. पण आजची जरी सेवा केली तरी तुम्हाला 100% अनुभव येणार आहे. तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये आता बघा, मी सांगते की मग ताई, दारूच्याच व्यसनासाठी सेवा करायची का? तर नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन तुमच्या पतीला, भावाला, मुलग्याला, कोणालाही असो, आणि ही सेवा कोणीही करू शकता. तुम्ही तुमच्या मुलासाठी करू शकता, तुमच्या पतीसाठी करू शकता, अगदी कोणीही कुणासाठीही कोण पण सेवा करू शकतं. कळालं? तर आता जर त्या व्यक्तीने स्वतः मला बदल करायचा आहे, मला चांगलं व्हायचं आहे, मला सुधरवायचं आहे, मला सुधारायचं आहे किंवा यातून मला बाहेर पडायचं आहे म्हणून स्वतःवरती नियंत्रण ठेवून ती सेवा केली तर त्याचा 100% लवकर अनुभव येईल. तर आता काय करायचं बघा, ज्यावेळी स्वामींची काठी बसते त्यावेळी नक्कीच आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी निघून जात असतात. म्हणून स्वामींची काठी बसणं आपल्यावरती सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर ही जी काही आहे सेवा अतिशय साधी सोपी आहे, 15 मिनिटात होते. पण तुम्ही रोज नित्यनियमाने केली तर त्याचा अनुभव तुम्हाला येईल. नाहीतर 2 दिवस केला आहे, परत पुढचा 1 दिवस केला नाही, परत 4 दिवसांनी सेवा केला आहे, परत केलीच नाही, असं नाही करायचं. मग तुम्हाला नाही अनुभव येणार आणि त्याची प्रचिती पण लवकर येणार नाही. म्हणजे त्याचा असरसुद्धा त्या सेवेचा होणार नाही आणि त्या व्यक्तीवरसुद्धा त्याचा असर होणार नाही. म्हणून मग आपण असं चुका करतो की 1 दिवस करायची, 1 दिवस नाही करायची. मग आपण महाराजांना दोष देतो. महाराजांची सेवा केली, काहीच फरक पडला नाही, काहीच अनुभव आला नाही. कुठेतरी आपणही चुकत असतो. आपल्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे, आपल्या मनात विश्वास पाहिजे. जी पण सेवा आपण ज्या पण कार्यासाठी करत असतो ते मनापासून सेवा केली पाहिजे, तरच त्याचा अनुभव आपल्याला लवकर येतो आणि त्वरित येतो. तर बघा, सेवा काय करायची, तर तुम्ही कुठल्याही व्यसनासाठी करू शकता. कितीही वर्षापासून तुमच्या नवऱ्याची, कोणाची दारूचं व्यसन असेल, परस्त्री संबंध असेल, तंबाखू, गुटखा, जे काही वाईट व्यसनं आहेत ते सगळे व्यसनांपासून तुमच्या नवऱ्याची, तुमच्या त्या व्यक्तीची सुटका होईल आणि निर्व्यसनी तो व्यक्ती होईल. तर आता काय करायचं, रोज संकल्प करायचा. संकल्प नाही केला तर चालेल, पण रोज मी ही सेवा करायची आणि मी करणारच. माझ्या पतीला यातून बाहेर काढायचं आणि मी करणारच. बघा, प्रत्येक स्त्री आपला संसार वाचवण्यासाठी खूप धडपड करत असते आणि आपल्या कुटुंबाला पुढं नेण्यासाठी, प्रगती करण्यासाठी ती जीवाचा आटापिटा करत असते. आणि त्यात जर एखाद्या स्त्रीचा नवरा अशा व्यसनांच्या आहारी गेला असेल तर नक्कीच ती स्त्री इतकी कोलमडून गेलेली असते की पतीचा भार तर असतोच, मुलांचं असतं, सगळं तिच्या डोक्यावर असतं आणि तिला वाटत असते कुठेतरी हे सगळं थांबावं आणि यातून मार्ग कसा काढायचा. तर मार्ग इतका सुंदर तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही फक्त 15 मिनटं रोजची काढा. बघा, यातून तुम्हाला 100% मार्ग न पूर्ण सुटका तुमची या सगळ्या त्रासातून, तुमच्या पतीच्या व्यसनातून तुमची सुटका होईल. तर आता काय करायचं, स्वामींची मूर्ती बघा,
आपलं अधिष्ठान, महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरात पाहिजे. मूर्ती, फोटो नसेल तर नक्की घेऊन या आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करा. आणि बघा, आता मूर्ती असेल तर सेवा कशी करायची आणि फोटो असेल तर सेवा कशी करायची, मी दोन्हीही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येकाच्याच घरात मूर्ती असते असं नाही, फोटो पण असतो आणि फोटो ची पण सेवा केली तर चालते, पण ती कशी करायची हे सांगते पुढे. तर बघा, पहिल्यांदा मूर्ती असेल तर सगळ्यात पहिले महाराजांची मूर्ती पहिल्यांदा सेवा करण्याआधी महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, माझी ही सेवा जी काही मी करते ती माझ्या मुलाचं, पतीचं, नवऱ्याचं, जे कुणाचं काय असेल व्यसन ते सुटण्यासाठी, त्याला त्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी मी ही सेवा करते आणि ही सेवा मला म्हणजे लागू होऊ दे आणि माझं घर हस्तखेळतं होऊ दे, घरात शांतता नांदू दे, प्रगती होऊ दे, निरोगी आरोग्य आम्हा सगळ्यांना लाभू दे, अशी प्रार्थना करायची आणि सेवेला चालू करायचं. तर आता सगळ्यात पहिले स्वामींची मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे अभिषेक करून घ्यायचा. म्हणजे आता कसं असतं, स्वामींची मूर्ती जर घरात असेल तर आपल्या घरात अभिषेक होणं खूप गरजेचं असतं. जर आता प्रत्येकाला जॉबमुळं, कामामुळं अभिषेक रोज करायला जमत नाही, पण ॲटलिस्ट गुरुवारच्या दिवशी किंवा विशिष्ट तिथींदिवशी किंवा मग प्रकट दिन असेल, पुण्यतिथी असेल किंवा दत्तजयंती असेल, गुरुपौर्णिमा असेल, अशा ज्या काही विशेष तिथी असतात त्यावेळी तरी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झाला पाहिजे. हे ह्या काही तिथी लवकर लवकर येत नाहीत, पण आठवड्यातून एकदा तरी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक नक्की करायचा आहे. तर आता सगळ्यात पहिले स्वामींच्या मूर्तीला अंघोळ घालून घ्यायची, म्हणजे स्वच्छ मूर्ती करून घ्यायची पाण्याने. त्याच्यानंतर एक ताम्हण घ्यायचं किंवा तुमच्याकडे ताम्हण नसेल तर प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये स्वामींची मूर्ती, ताम्हणात घेतली तरी चालेल, ताम्हणमध्ये स्वामींची मूर्ती घ्यायची. तिथे अभिषेक पात्र आणि त्याच्यावरती मूर्तीवरती अभिषेक पात्र ठेवायचं. अभिषेक पात्र ठेवल्यानंतर तुम्हाला सेवा चालू करायची. सेवा काय करायची, सगळ्यात पहिले आता ही सेवा तुम्ही दत्त महाराजांच्या मूर्तीवरती पण करू शकता, स्वामींच्या मूर्तीवरती पण करू शकता. तर अभिषेक पात्र ठेवलं, त्याच्यानंतर अभिषेक चालू करायचा. सगळ्यात पहिले अभिषेक चालू करण्यापूर्वी एकदा स्वामीस्तवन म्हणायचं. स्वामीस्तवन म्हणत असताना अभिषेक करायचा नाही, कळालं. आताच अभिषेक पात्र जर असेल तर या सगळ्या सेवा आपल्याला लवकर पूर्ण होतात आणि आपला वेळ पण वाचतो आणि सेवा देखील व्यवस्थित पूर्ण होते. तर सेवा देखील लवकर पूर्ण होते, म्हणून अभिषेक पात्र असेल तर अतिउत्तम. तर ताम्हणामध्ये मूर्ती घेतली, अभिषेक पात्र घेतलं, पहिल्यांदा स्वामीस्तवन म्हणायचं आणि त्याच्यानंतर अभिषेकला चालू करायचं. स्वामीस्तवन म्हणत असताना अभिषेक करायचा नाही, जलाभिषेक चालू करायचा नाही, तर शुद्ध पाण्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर आता सेवा काय करायची बघा. सेवा नुसता अभिषेक केला आणि तीर्थ घेतलं असं होत नाही, त्याच्यावरती सेवा पण झाल्या पाहिजेत. तर आता काय करायचं, सगळ्यात पहिले एक वेळा गणपती अथर्वशीर्ष एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची. त्याच्यानंतर एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं, एक वेळा श्री सूक्त म्हणायचं, 10 वेळा गायत्री मंत्र म्हणायचं. त्याच्यानंतर एक वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आणि त्याच्यानंतर पवनाम सूक्त एक वेळा म्हणायचं, वेदोक्त वल्गा सूक्त एकदा म्हणायचं. आणि या सगळ्या सेवा करून तुम्हाला म्हणजे या सगळ्या सेवा म्हणत असताना तुम्हाला तो अभिषेक जो आहे तो चालूच ठेवायचा आहे. तर सगळ्यात पहिले परत एकदा मी सांगते, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचे जपायचे. त्याच्यानंतर एक वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं फलश्रुतीसहित, एक वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं, एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं, एक वेळा श्री सूक्त म्हणायचं, एक वेळा पवनाम सूक्त म्हणायचं, आणि या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत. आणि त्याच्यानंतर 10 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि एक वेळा कालभैरवाष्टक, एक वेळा वेदोक्त वल्गा सूक्त आणि एक माळ तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचा जो मंत्र आहे, विष्णू मंत्र, तो तुम्हाला म्हणायचा आहे. विष्णू सहस्रनाम मंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ म्हणायचा आहे, कळालं. तर आता ह्या सगळ्या सेवा करत असताना तो अभिषेक जो आहे तो चालूच असला पाहिजे. तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला रोज करायच्या आहेत आणि जे तीर्थ आहे ते तुम्हाला तुमच्या पतीला, जे कोणी व्यसन करतं, कुठलंही व्यसन असो, परस्त्री संबंध असो, दारू असो, गुटखा असो, मावा असो, तंबाखू असो, कुठलं पण व्यसन असो, त्या व्यक्तीला ते पाणी द्यायचं. पण हे पाणी ती व्यक्ती घराच्या बाहेर जाण्याआधी, म्हणजे ते उपायाचं आहे. तर बघा, ते पाणी जे आहे ते तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं आहे. आता तो व्यक्ती ते पाणी घेत नाही, मग काय करायचं,
तर ते कशातूनही तुम्ही ते तीर्थ देऊ शकता. बघा ह्या सगळ्या सेवा अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि ह्या सगळ्या सेवा करून जर ते तीर्थ तुम्ही त्या व्यक्तीला द्याल तर नक्की 100% महाराजांची काठी त्याच्यावरती पडेल आणि त्याचं व्यसन सुटेल, यात काही शंका नाही. म्हणून ह्या सगळ्या सेवा करायच्या. अगदी बघा प्रत्येक सेवेला ना अगदी 2 मिनटं 3 मिनटं लागतात आणि ह्या सगळ्या सेवा मिळून 15 मिनटात सेवा आपली पूर्ण होते. म्हणून जास्त वेळ काही लागत नाही आणि या सेवेसोबत आपली नित्यसेवा पण तुम्हाला करायची आहे. रोज 3 अध्याय तारक मंत्र 11 माळी, कारण नित्यसेवा ही आपला बेसिक पाया आहे, आपल्या आयुष्याचा पाया आहे आणि ही सेवा जर आपण करू तर नक्कीच आयुष्यात कुठलीही समस्या येणार नाही. म्हणून नित्यसेवा पण तुम्हाला रोज करायची आहे. परत एकदा सांगते, ते पाणी कसंही तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ताई घेत नाहीत काय करू, ते काही नाही. तुम्हाला जर त्यांच्यात बदल घडवायचा आहे तर तुम्ही ते काहीही करून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. ते ज्यावेळी पाणी मागतात त्यावेळी ते पाणी ते तीर्थ त्यांना द्या पिण्यासाठी. सोबतच त्यांच्या चहातून देऊ शकता. त्यांच्या भाजीत म्हणजे जे त्यांच्यासाठी जी भाजी बनते किंवा काही त्यांच्यासाठी जे बनवाल त्यामध्ये ते ओतून तशामार्फत तुम्ही द्या. कसंही द्या पण ते तीर्थ त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचवायचं आहे. आता एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते ही सेवा करायची. आता खूपच व्यसनाच्या आहारी व्यक्ती गेला आहे, म्हणजे दारूच्या व्यसनाच्या असेल आणि पिल्याशिवाय त्याला जमतच नाही, म्हणजे दिवसातून 4 वेळा 5 वेळा तो पितच असतो. तर मी एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते, तो उपाय तुम्ही करा. पण हा उपाय तुम्ही सलग करायचा आहे, रोज करायचा आहे. नाहीतर 1 दिवस केला आहे 4 दिवस केला नाही त्याने काही तुम्हाला फरक पडणार नाही. तर तुम्हाला बघा 4 काळे मिरी घ्यायचे आहेत, आपल्या ज्या मसाल्याच्या ज्या काळे मिरी असतात, आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे, गुळाचा खडा थोडासा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी 1 वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्हाला किंवा 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आणि त्या उकळलेल्या ते पाणी उकळायचं आहे. त्या पाण्यात त्या 4-5 काळी मिरी आणि थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि ते पाणी उकळायचं आहे. 10 मिनटं उकळायचं. जेव्हा आपण 1 ग्लास पाणी घेतो उकळून ते पाणी अर्धा ग्लास झालं पाहिजे इतपत ते उकळायचं आणि तो काढा जो आहे तो त्यांना द्यायचा. पण देताना अनुशापोटी द्यायचा, म्हणजे ते घराच्या बाहेर जाण्याआधी ते पाणी त्यांच्या पोटात गेलं पाहिजे इतकं अशा प्रकारे ते पाणी तुम्हाला द्यायचं आहे. आता याने काय होतं की ज्यावेळी ते म्हणजे आता बघा एखाद्या व्यक्ती सारखंच पित असते, असं बाहेरून पिऊन आलं की आणि परत थोड्या वेळाने जायचं आणि असं असतं, तर ती पिण्याची जी तलप असते ना सारखी ती ह्या काढ्याने कमी होते. म्हणजे हा काढा जो आहे तो पिण्याची तलफ कमी करत असतं. म्हणून हा उपाय पण तुम्ही करून बघा. 15 दिवस सलग करा, अनुभव घेऊन बघा आणि सोबतच ही सेवा नक्की करा. 100% नव्हे 101% मी परत सांगते की महाराजांची काठी त्यांच्यावर पडणार आणि ज्यावेळी महाराजांची काठी पाठीवरती पडते त्यावेळी सगळ्या व्यसनातून आपण मुक्त होतो, वाईट व्यसनातून मुक्त होतो आणि चांगल्या व्यसनांच्या आहारी जातो, म्हणजे सेवेच्या आहारी आपण जातो. सेवा करायला लागतो, सेवेची बुद्धी येते, मांसाहारापासून आपण लांब राहत असतो. बघा जी लोक व्यसन करतात ती मांसाहार पण जास्त करतात आणि त्यामुळे ते चिडचिड करतात, रागराग करतात किंवा भांडणतंडे यासारख्या गोष्टी जास्त करत असतात. म्हणून ही सेवा जर तुम्ही करून ते तीर्थ रोज त्यांच्यापर्यंत पोचवाल तर नक्कीच त्यांच्या आयुष्यात देखील चांगले बदल होतील, सेवेत ते येतील, व्यसन सुटेल, सगळं काही चांगलं होईल आणि या सगळ्यामुळे तुमचा संसार देखील सुखाचा होईल. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया. आणि हो, ज्यावेळी उपाय तुम्ही करता, म्हणजे आता एखाद्या वेळेस तुमच्या घरात मांसाहार आहे तर सकाळी सेवा करून तुम्ही म्हणजे तीर्थ देऊ शकता. पण मांसाहाराला तुम्ही स्पर्श केला आहे आणि इथे आला आहे देवापाशी तर अजिबात नाही. पण शक्यतो ज्यावेळी मांसाहार आहे त्या दिवशी सेवाच करू नका. फक्त काय करायचं, सगळ्या ह्या सेवा यूट्यूबला लावून द्यायच्या आणि एक पाण्याचा ग्लास जो आहे तो तिथे जवळ ठेवायचा, म्हणजे सेवा पण होईल. म्हणजे त्या मोबाईलच्या शेजारी लावून एक पाण्याचा ग्लास ठेवायचा आणि ते पाणी त्या दिवशी त्यांना ते द्यायचं, म्हणजे खंड पण आपला पडणार नाही आणि सेवा देखील पूर्ण होईल. आणि इतर वेळी तुम्ही स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करून सेवा करू शकता. कळालं? तर चला आजचा व्हिडिओ ते सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.